आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं हे दाखवणारी ही दृश्य आहेत। आयुष्यभर लालपरीची सेवा करणाऱ्या या दोन मित्रांचं प्रेम एक तरुण सहकार्याने दुसऱ्या वयस्कर सहकार्याला दिलेला हा निरोप खरंच भारी आहे। गळ्यात हार, डोक्यावर फेटा आणि डोळ्यांवर गॉगल, एसटीतून जमिनीवर पाय न ठेवू देता पायरीवरूनच थेट खांद्यावर उचलून घेत या निवृत्त होणाऱ्या वयस्कर मित्राला या तरुण सहकार्याने सन्मान दिलाय, ज्याने अख्खा आयुष्य लालपरीतून लोकांची पालखी वाहिली। आज शेवटच्या दिवशी त्या सहकार्यासाठी या तरुणाने स्वतःच्या खांद्याची पालखी केली आहे। भावनांना शब्द नसतात, त्यामुळे कधीकधी भावना व्यक्त करायला कृती करावी लागते। अशीच काहीशी कृती गणेश कोळेने केली आहे, ज्यांनी अख्खा आयुष्य एसटी चालवून लोकांची सेवा केली। त्याच सहकार्याला शेवटच्या दिवशी जमिनीवर पाय न टेकू देता थेट खांद्यावर बसून कार्यालयात दाखल केलंय। जिथं सिनियर ज्युनियर पॉलिटिक्स असतं तिथं सिनियर ज्युनियर हा भेद न पाळता थेट बापलेकासारखं नातं जपणाऱ्या या दोन मित्रांची बीडमध्ये चर्चा आहे। बीडच्या आष्टी डेपोत परसराम ढोबळे आणि गणेश काळे यांचं नातं जयवीरूपेक्षा कमी नाहीये। परसराम ढोबळे हे गणेशच्या वडिलांच्या वयाचे आहेत। गणेशने परसराम यांच्याबरोबर 6 वर्ष सोबत काम केलं। या 6 वर्षात ते दोघांनी जणू एकमेकांचा लळाच लागला होता। पण परसराम ढोबळे सेवानिवृत्ती झाले। सेवानिवृत्त झालेल्या आपल्या मित्राला या तरुणाने सन्मान दिलाय। पण सहकार्याला खांद्यावर उचलून घेणं ही फार मोठी गोष्ट नाहीये, पण या छोट्या छोट्या गोष्टीचं आयुष्य सुंदर करतात। गणेशने आपल्या मित्राचा शेवटचा दिवस त्यांना फेटा घालून त्यांच्या छोटेखानी मिरवणूक काढून यादगारच बनवला। बापलेकाचं जीवाचं वैर पाहायला मिळणाऱ्या या स्वार्थी जगात या रक्तापलीकडच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली आहे।